तो इसके आसपास ग्रुप ग्राम पंचायत है, उपसरपंच है। तो ये आमची एकच ग्रामपंचायत आहे। अच्छा, एकच ग्राम पंचायत। घर किती? घर मला वाटते 450च्या आसपास कुटुंब आहेत आमची। और बाकी जो विसिनिटी कितने किलोमीटर रेडियस में है? सो कार ये इधर से मेन हाईवे जैसे टर्न मारा हमने, दैट इज़ व्हाट 2.5 किलोमीटर्स, 2.5 किलोमीटर्स। उधर से कारेगांव इज़ 1.52 किलोमीटर्स। एंड बिकॉज 450 फॅमिलीज आहे तो इधर से ही बहुत होता है। एंड आरीवर्कचं कसं आहे, जेव्हा लग्नाचा मौसम येतो इकडे 4-4, 5-5 दिवस लग्न असतात, तो 15-1 महिने आधीपासून एक ब्लाऊज 1400-1500 जातात, 1400-1500 पूर्ण। खोडाला मार्केटला पण 1200-1300-1400-1500 कुठेच नाही। येस, पूर्ण लिहिलं असतं इकडे मागे। मग ते काय असतं ते कापडावरती, आता प्लेन ब्लाऊज असेल ना, तो प्लेन ब्लाऊज ठेवायचा आणि त्याच्यावर ते शिवणकाम करायचं आणि मग अगरबत्तीनी खालून ते कापायचं। खूप सुंदर असतं आरीवर्कचे। तर जर कुठली महिलांनी चांगली शिकली आणि शी स्पेशलाइज इन दॅट, आरीवर्कचे तर असे मिळतील कारेगावमधून पण। आणि इकडे 450 कुटुंब आहेत लग्नाच्या सीझन, आणि नॉर्मल ब्लाऊज पण असेच। आणि फिनाईल अगरबत्ती ते इथे पण करू शकतात गावात। जर जास्ती त्यांना कोणाला हे असेल जोश, खोडाला पण जाऊ शकतात किंवा कारेगावला पण जाऊ शकतात। मार्केट आहे म्हणजे त्याला खोडाला आहे, जवळपास 1-2-3 बाजार आहेत, मग जाऊ शकतो। कारण कसं आहे, तुम्हाला काय इंटरेस्ट आहे सर? चार सांगतात काय मध्ये इंटरेस्ट आहे तुम्हाला? काय शिकायला आवडेल? काय शिकायला आवडेल तुम्हाला? शिवण शिकायला आवडेल, फिनाईल बनायला आवडेल, बॅग बनवायला आवडेल? काय कारण पोरवागणीमध्ये एवढे लांब जाऊ शकत नाही ना. नाही ना, आपल्या गावातच। हा गावामध्ये पण बुवा इथून तिथे खाली जागेचा विषय आपला आहे। आमच्या आईच्या इथं बसते. जागेचा विषय आपला आहे, ते आपण जागेचं हे करूया। पण नेमकं तुमच्याकडून ऐकायचं त्यांना की तुम्हाला काय शिकायचं आहे नेमकं।